विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला 3 व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 विषय बीजगणित यातले 3 व्हिडिओ मी तयार केले होते. तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आणखी काही व्हिडिओ तयार करावेत अशी माझी इच्छा झाली आणि त्यातलाच पुढचा आपण 4था व्हिडिओ आज बघतोय. वर्ग समीकरण प्रकरण, कोऑर्डिनेट इक्वेशन प्रकरण आपण पुढे कंटिन्यू करतोय. तेच प्रकरणाचा भाग आपण मागच्या वेळेला बघितलेला आहे. मागच्या तासाला आपण वर्ग समीकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, सामान्य रूप काय असतं, या सगळ्या बाबी आपण पाहिलेल्या. अध्यात्मिक पहिला भाग अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे हा भाग आपण पाठीमागच्या वेळेला पाहिला. याच्यावरची उदाहरण आपण काय सोडून घेतले, सरावाची उदाहरण काय आपण घेतलेली. वर्ग समीकरण सोडवण्याची एकूण 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत अवयव पद्धत, दुसरी पूर्ण वर्ग पद्धत, तिसरी सूत्र पद्धत. पहिल्या पद्धतीला फॅक्टरायझेशन मेथड म्हणतात, दुसऱ्या पद्धतीला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणतात आणि तिसरी पद्धत आहे त्याला फॉर्म्युला मेथड म्हणतात. तर यामध्ये फॅक्टरायझेशन कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड हा भाग कमी केलेला आहे. आता आपण हा सूत्र पद्धतीने बघणार आहे. मी हे आधी सगळं लिहून ठेवलं आहे. हे पुस्तकातील पान नंबर 39 आणि 40 या पानावरती हे सूत्र कसं तयार होतं ते दिले आहे. मी तर सूत्र आधीच लिहिले का, तर ते सूत्र परीक्षण तुम्हाला कसं येतं हे कोण तुम्हाला विचारत नाही. या सूत्रावरती उदाहरण कशी सोडवायची हे विचारलं, पण सूत्र कसं झालं, कसं तयार झालं हे तुम्हाला सर्वांना कळलं पाहिजे. आणि म्हणून मी सूत्र आधीच लिहून ठेवलेलं आहे. हा पूर्ण सूत्र कसा तयार होते ते आधीच लिहून ठेवलेलं आहे. ह्यात आपला वेळ आपण वाचवणार आहे आणि उदाहरण सोडवण्यासाठी जास्त आपण वेळ देणार आहोत. आता इथं लिहिलं आहे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 इज नॉट इक्वल टू 0. या प्रत्येक पदाला आपण a ने भागू. a ने भागले तर काय होते, इथे a लाही निघून गेला, b छेद ax अधिक c छेद a बरोबर 0. इथं प्रत्येक पदाला पण a ने भागल्यानंतर आपल्याला ही पाहिजे. आता यामध्ये ही राशी कोणाचा तरी वर्ग झाली पाहिजे. म्हणून काय केलं तर b छेद 2a कंसाचा वर्ग हे पद आपण मिळवलं आणि तीच पद आपण वजा केलं. मिळवलं वजा केलं म्हणजे 0 झालं. हे 0 झालं पुन्हा हीच राशी इथे मिळेल, हीच राशी इथे मिळेल, हीच राशी इथे मिळेल, पुन्हा येणं उरलं पुन्हा पहिलं पद मिळेल. त्यामुळे आपण मूळच्या उदाहरणात काही बदल केलेला नाही. आता हे कुणाचं वर्ग आहे, हे पद कुणाचं वर्ग आहे तर पहिल्याचं वर्ग म्हणून, शेवटच्याचं वर्ग म्हणून, तिसऱ्याचं वर्ग म्हणून, मध्याचं चिन्ह. पहिल्याचं वर्ग म्हणून x, याचं वर्ग म्हणून b छेद 2a, मध्याचं चिन्ह अधिक कंसाचा वर्ग, याचा हा विस्तार आहे. म्हणजे हा याचाही वर्ग आहे, हा याचा विस्तार आहे. राहिले पद आपण इथं आहे तसंच. हे जर केलं b चा वर्ग, 2 चा वर्ग 4, a चा वर्ग a वर्ग, वजा चिन्ह आहे तसंच, पुढचा आहे तसं. आता पुढे काय घेतलं आपण तर हिची बेरीज केली. कशी बेरीज केली, पहिलं पद x अधिक b छेद 2a कंसाचा वर्ग आहे तसंच, वजा b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग, हिची आपण बेरीज केली, कॉमन काढून बेरीज केली. आणि काय केलं, हा वजा पलीकडच्या बाजूने गेला आणि जे साईडला गेला तर तो अधिक झाला. आणि त्याचं आपण या पद्धतीने लिहिलं x अधिक b छेद 2a कंसाचा वर्ग बरोबर, हे अधिक तिकडे गेले प्लस झालं, वजा तिकडे गेले प्लस झालं, b वर्ग वजा 4ac छेद 2a चा वर्ग. वर्गमूळ घेतलं, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट हियर x प्लस p अपॉन p, x अधिक b छेद 2a वर्गमूळ घेतली निघून झालं. आणि इकडच्या बाजूला 2 किमती मिळतील कारण वर्गमूळाला 2 किमती असतात. 25 वर्गमूळ काय अधिक 5 वजा 5, तसे तर 2 किमती मिळतील आपल्याला, अधिक वजा वर्गमूळात b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग. आता वरच्याचं वर्गमूळ निघत नाही, हे अधिक वजा चिन्ह तसंच ठेवलं, ही बाजू आपण आहे तशी घेतली, याचं वर्गमूळ निघत नाही. हे नंतर आपण बघणार आहे. हे अधिक पलीकडे गेलं काय झालं, वजा झालं, वजा b छेद 2a अधिक वजा p वर्ग वजा 4ac छेद 4a चा वर्ग. x बरोबर पहिला आहे तसंच, अधिक वजा त्याचं वर्गमूळ निघालेलं नाही, हे आहे तसंच ठेवलं. 4 चं वर्गमूळ 2, a वर्गाचं वर्गमूळ a, त्यामुळे ही राशी आपण मिळाली. त्या ठिकाणी छेद समान आहे, समान छेद तसाच राहतो आणि अंशाची बेरीज किंवा वजाबाकी होते. अंश काय वजा b, बेरीज अधिक वजा अधिक वजा हे आहे असं p वर्ग वजा 4ac छेद 2a पाया समान आहे, तिचं आहे तसं. त्यामुळे हे सूत्र तयार झालं. कसं सूत्र तयार झालं हे सूत्र तुमच्या पाठ पाहिजे. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. ह्या सूत्राला तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे.
आणि या सूत्राचा वापर करून आपण उदाहरण कसं सोडवायचं हे आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पान नंबर 39 पान नंबर 39-40 वरती सूत्र कसं आलं हे सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी फक्त मी डायरेक्ट मांडले. या ठिकाणी आपल्याला वेळ जास्त घालवायचा आहे. आपण प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला हे व्यवस्थित कळलं असेल. आपण आता उदाहरण प्रत्यक्ष सोडवूया. अधिक 2x वजा 7 बरोबर 0 बघायचं. आता या उदाहरणाचं तुम्ही निरीक्षण, हे वर्ग समीकरण आहे का? तर आहे. का तर मोठ्या चलाचा घातांक 2 आहे, त्यामुळे वर्ग समीकरण आहे. आता हे त्याचा अवयव पद्धतीने सोडता येते का? बघा बरं, असे दोन अवयव पाडा की त्यांचा गुणाकार 7 येतो आणि इथं वजा चिन्ह वजा बाकी 2 येते. तर असे अवयव पडत नाही. मग हे वर्ग समीकरण सुटलं पाहिजे, म्हणून या सूत्राचा वापर करून आपण सोडवणार आहे. इथं सुरुवात कशी करायची की दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 शी करू. सिमिलरली काय देतील? कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे सिमिलरलीच ही लाईन दिल्याशिवाय तुम्ही त्याची तुलना करू शकत नाही. आता h ची किंमत किती आहे? a is what? कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. a म्हणजे काय? x वर्गाचा कोएफिशिएंट 1. b म्हणजे काय? कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म मधला टर्म x कोएफिशिएंट 2. 2 चं चिन्ह अधिक आहे तर अधिक 2 असं असलं. आणि c म्हणजे काय? c म्हणजे मायनस 1. आता आपण डायरेक्ट सूत्र वापरायचं. कसं वापरायचं? तर याचं सूत्र किंवा तुम्ही फॉर्म्युला द्या. एक्स इथं जे अक्षर असेल, जे व्हेरिएबल असेल ते व्हेरिएबल इथं वापरायचं. वाय असेल वायला, एक्स असेल एक्सला. डायरेक्ट आपण सूत्राचा वापर करून सोडवतोय. इथे सूत्र काय? वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग वजा 4ac छेद 2. लक्षात आलं? x इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे सूत्र तुमच्या पाठ पाहिजे. पुढे व्हॅल्यू ऑफ गिवन व्हेरिएबल्स. x ची किंमत ठेवा. x बरोबर वजा b वजा 2 चिन्ह असं ठेवायचं. ला चिन्ह अधिक आहे म्हणजे अधिक चिन्ह मारायचंच नाही. अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग 2 चा वर्ग वजा 4 h किंमत 1 कंसातल्या c ची किंमत 7 चिन्ह असलेल्या चिन्ह विसरू नका. चिन्ह विसरले की मार्ग जाणार आहेत. छेद 2a h किंमत 1. आता पुढे बघा. x इक्वल टू -2 प्लस और माइनस वजा 2 अधिक वजा 2 चा वर्ग 4. आता इथं चुकायचं नाही. इथं 4 वजा 4 1 वजा 7 यांचा पण गुणाकार करतोय. वजा वजा गुणाकार अधिक आणि 4 चा पाडा 7 पर्यंत 7 चोक 28 छेद 2 कमी. पुन्हा x बरोबर वजा 2 अधिक वजा या दोघांची बेरीज चुकायची नाही. 28 आणि 4 32 छेद 2. आता x बरोबर लक्षात घ्या, इथं उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात, पण तुम्ही 10वीला त्या पद्धतीने पुढचं 32 वर्गमूळ तुम्हाला काढता आलं पाहिजे. वजा 2 अधिक वजा वर्गमुळात 16 गुणिले 2 छेद 2. आता यात 16 चा वर्गमूळ काढा. x बरोबर वजा 2 अधिक वजा 16 चा वर्गमूळ 4 याचं वर्गमूळ निघत नाही. वर्गमुळात 2 छेद 2. या पद्धतीने लक्षात घ्या. ह्याचे अवयव पाडताना इथं आपल्याला 16 गुणिले 4 16 गुणिले 32 28 4 32 असं या ठिकाणी पाहिजे. 16 चा वर्गमूळ 4 याचं वर्गमूळ निघत नाही. आहे तसंच ठेवतो आपण. आता यात कॉमन काढा. x बरोबर
काय दोन निघतोय बाहेर, दोन बाहेर निघाला. आत काय राहिला, हा दोन बाहेर निघाला, मायनसची नात राहिली, -1. दोनचा टेबल 4 पडले, हे दोन्ही 4, हा आहे 7 छेद 2. 2 ला 2 गेले, राहिले काय, x बरोबर -1 अधिक -2 वर्गमुळात 2. इथं संपलं. आता उत्तर x बरोबर -1 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि x बरोबर -1 -2 वर्गमुळात 2. उत्तर लिहिताना शेवटची गोष्ट तुम्ही लिहायची आहे. उत्तर 1 -1 2 अधिक वर्गमुळात 2 आणि x बरोबर -1 -2 वर्गमुळात 2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे. या पद्धतीने तुम्हाला उदाहरण पूर्ण होईल. आता तुम्हाला मार्क बघा, ही ओळ असली दिलीच पाहिजे, इथं तुम्हाला अर्धा मार्क. ही किती मार्क म्हणून तुम्हाला अर्धा मार्क आहे. कितल्या पाहिजे तुम्हाला अर्धा मार्क आहे. इथल्या पाहिजे तुम्हाला अर्धा मार्क आहे, इथं तुम्हाला अर्धा मार्क आहे. बरोबर, 1 2 आणि इथला खालचा तुमच्या उत्तराचा अर्धा मार्क 3. असं 3 मार्कातला हे गणित असणार आहे. लक्षात घ्या. इथं या पद्धतीने प्रत्येक वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणाचे अवयव पडतात ते उदाहरण आपण अवयव पडून सोडू शकतो, पण ज्याचे अवयव पडत नाही ते सुद्धा वर्ग समीकरण सुटलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला या सूत्र पद्धतीचा वापर आपण करू शकतो. त्यामुळे तुमच्या सूत्रपाठ पाहिजे, x बरोबर -b अधिक वर्गमुळात b वर्ग -4ac छेद 2b. आणि सेमीवर लक्षात ठेवायचं, इंग्लिशवर लक्षात ठेवायचं, x -b प्लस और मायनस रूट b² - 4ac अपॉन 2a. लक्षात घ्या. इथं सेमीवाल्यांसाठी पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. Comparing your equation with x square plus bx plus c equal to 0. Here a equal to 1, b equal to 2, c equal to -7. Formula x equal to -b plus or minus root b² - 4ac upon 2a. Put the values of variables here. X equal to -2 plus or minus b² - 2 square minus 4. Value of a 1, value of 7, c -7, 2 up into 1. Here you get pass here. C here 2 square 4 minus plus 4 7s are 28 upon 2 minus 2 as it is plus or minus 4 plus 28 32 upon 2 x equal to -2 plus or minus. We find a factor of 32 here. 62 is 32. Here you get square root of 16 is 4 minus 2 as it is plus or minus square root of 64 root 2 as it is. We take common 2 here, multiply here, -1 plus or minus -2 root 2 upon 2. एकदा याची किंमत अधिक घ्या, एकदा किंमतीची वजा घ्या. या पद्धतीने दोन किमती मांडा. या दोन किमती मांडल्या की आपलं उदाहरण पूर्ण झालं. ओके, ठीक आहे. अरे पुढचं कंटिन्यू करतो. तुमच्या लक्षात येईल, 2 गणिताचा सराव तुमच्या लक्षात आला म्हणजे तुम्ही या टाईपची गणिते सोडवा. आणि मी आत्ताची गणिते घेतोय ते आत्ताच्या पुस्तकातली नाही, जुन्या सिलेबसमधली सगळी गणित आपण घेतोय. त्यामुळे तुम्हाला सरावासाठी आणखी उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. (3x² plus 8x plus 3 equal to 0. पाहिजे समोर आपण दुसरं गणित त्या ठिकाणी म्हटली. आता आपण अवयव पडतात का बघा. 3 त्रिक 9, 9चे अवयव पडा. गुणाकार 9 आला पाहिजे, बेरीज 8 आली पाहिजे.
तर 9च्या ऐवजी काय पडतील 9 1 9 3 3 9 यांची बेरीज 8 येत नाही. हे वर्ग समीकरण आहे की ज्याची आपल्याला मळ शोधली पाहिजे, त्याचा आपला रूट्स काढली पाहिजे. म्हणून आपल्याला हे गणित सूत्र पद्धतीने सोडवावं लागेल. म्हणजे काय म्हणायचं, दिलेल्या वर्ग समीकरण म्हणा किंवा समीकरण म्हणा, वर्ग समीकरणाची तुलना एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल 0 शिकवू. सिमिलॅरिटी काय, कंपेअरिंग युअर इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. A equal to 3, B equal to 8, C equal to 3. सूत्र प्लस और माइनस बी स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2e. एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. एक्स बरोबर इथं एक्स प्रत्येक लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. वजा बी वजा 8 अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग 8 चा वर्ग वजा 4 एच किंमत 3 सी ची किंमत 3 छेद 2 कंसात एच किंमत 3 म्हणून चिन्ह द्या. वजा 8 अधिक वजा 8 चा वर्ग स्क्वेअर ऑफ 8 64 वजा माइनस 4 त्रिक 12 12 त्रिक 36 मल्टीप्लिकेशन 2 3 जा 6 2 त्रिक 6 एक्स इक्वल माइनस 8 प्लस और माइनस रूट यांची वजा 64 बद्दल 36 गेले, किती राहिले 8, इथं राहिले 3 आणि 4 28 छेद 6 बरोबर बेरीज करून 8 6 14 चलाले 3 3 6 असं चेक करायचं. पुढे बघा एक्स इक्वल वजा 8 अधिक वजा वर्गमुळात. आता 28 आपण आवे पडूया, कधी आवे पडतील आपल्याला जेवढ्या आवे पडतील त्या पद्धतीने आपण पार जायचं. बघा भागिले अपॉन 6 एक्स इक्वल माइनस 8 प्लस और माइनस त्याच्या वेळी पाडा 7 2 2 हे झालं 6 एक्स इक्वल टू माइनस 8 प्लस और माइनस. आता याचं स्क्वेअर रूट किती 2 2 चा 4 म्हणजे 2 चं स्क्वेअर रूट किती आलं 4 चं स्क्वेअर रूट 2 आलं रूट 7 अपॉन 6. आता याचं काय निघते बरोबर एक्स इक्वल टू 2 बाहेर निघाला आत काय राहिला माइनस 4 प्लस और माइनस रूट 7 अपॉन 6 बाहेर आला किती आलं एक्स इक्वल टू माइनस 4 प्लस और माइनस रूट 7 अपॉन 3 बाहेर सोडून. आता इथं आपण कॉमन करा. आता इथं तुम्ही मी मुद्दा भाषा पडली 7 गुणिले 2 गुणिले 2 हे लाईट आपण लिहिलेलं नाही. आता 7 चोक 8 लाईट लिहिलेलं नाही. आता पुढे काय येते बरोबर एक्स इक्वल माइनस 4 प्लस रूट 7 अपॉन 3 और किंवा काही एक्स इक्वल टू माइनस 4 माइनस रूट 7 अपॉन 3. उत्तर
-4 प्लस √7/3 आणि -4 -√7/3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी एवढं मोठं गणित आलं तर याला मार्क 3 जास्तीत जास्त 4 मार्क पडतील. तर हे जर या जर तुम्ही किमती इथे टाकल्या तर तुम्हाला LHS बरोबर RHS येते, डावी बाजूच्या बाजू एवढे येते. अशा पद्धतीचा वर्ग समीकरणाची मुळे सूत्राचा वापर करून कशी सोडवायची या टाईपची गणित आपण आज बघितलेले. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला ही दोन्ही गणित सगळी समजली असतील, सूत्राचा अर्थ तुम्हाला कळला असेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना माझी विनंती आहे की